ओबीसी प्रमाणपत्र संदर्भात सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांकडून खेद व्यक्त. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नाराजीनंतर वडेट्टीवारांकडून खेद. सुप्रिया सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबतची भूमिका मात्र कायम. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट. फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसींचं प्रमाणपत्र. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ओबीसींचं प्रमाणपत्र काढून ठेवलंय. विजय वडेट्टीवारांनी केला होता दावा. वडेट्टीवारांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे ओबीसींचं कोणतंही प्रमाणपत्र नाही. वडेट्टीवारांनी कुणबी प्रमाणपत्र असल्याचा पुरावा द्यावा, अन्यथा त्यांनी जाहीर माफी मागावी. सुप्रिया सुळेंची मागणी. वडेट्टीवारांचा दावा खोटा असल्याचाही आरोप. 1 कोटींचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहरामध्ये बॅनर. मतदारांना धोका दिलाय. आमचं मत आम्हाला परत करा. बॅनरवर मजकूर. धाराशिवमध्ये पळवापळवीचे भाजप आणि शिवसेनेत नाट्यमय राजकारण. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. भंडाऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या दौऱ्यासाठी रंगरंगोटीवर खर्च. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या विश्रामगृहाचा दौऱ्यापूर्वी कायापालट. तर सर्वसामान्यांना सोयीसुविधांसाठी करावी लागते तडजोड. मुंब्रा रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. प्रकल्प अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण करण्याच्या महापालिका आयुक्त सौरव राव यांना सूचना. पाहणी दरम्यान शिंदेंनी युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचाही घेतला आनंद. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं केली 6 जणांना अटक. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह इतर तिघांना अटक. एमपीएससीचे अधिकारीच पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याचं तपासातून उघड. नंदुरबारमध्ये शिक्षक असलेल्या अमृत पाटीलनं मुलीसाठी एमपीएससीचा पेपर फोडला. 12 लाख रुपये खर्च करून मुलीसाठी पेपर फोडला. 5 लाख रुपये दिले आणि 7 लाख रुपये देणं बाकी होतं. 5 लाख रुपये एमपीएससीतील अधिकाऱ्यांनी वाटून घेतल्याचं समोर. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील व्हॉट्सअप चॅटिंगमुळे पेपर फुटीचं बिंग फुटलं. दोघांमधील चॅट हाच पेपर फुटीचा पुरावा म्हणून निर्णायक ठरला. ऋतुजा आणि गौरव यांचं एकमेकांवर प्रेम होतं. प्रेमापोटीच ऋतुजानं पेपर फुटीची माहिती गौरवला दिल्याचं उघड. एमपीएससी प्रकरणातील सुनील गाढवे रोहित पवारांचा राईट हँड. रोहित पवारांना विचारल्याशिवाय गाढवे कोणतंही काम करत नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवारांना सवाल. खुलासा करण्याचा आवाहन. माझा रोहित पवारांना सवाल आहे की या सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध काय आहेत. माझा थेट रोहित पवारांवर आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे. पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये आणखी काय करायचं असेल तर रोहित पवार सुनील गाढवे यांना सांगतात आणि सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे थेट एकमेकांशी संबंध आहेत. रोहित पवारांचं पुण्यातलं एमपीएससीचं सगळं काम हे सुनील गाढवे बघतात. शरद पवारांसोबत सुनील गाढवेंचे फोटो. नवनाथ बन यांनी सुनील गाढवे शरद पवारांसोबत त्यांचे दाखवले फोटो. फोटोंवर खुलासा करण्याचं बन यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आवाहन. पेपरफुटीमागे कोणीही असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. मंत्री गिरीश महाजन यांनी केलं स्पष्ट. भविष्यामध्ये पेपर फुटणार नाही याची काळजी घेऊ, महाजन यांची ग्वाही. नाशिकच्या ईदगाह मैदानामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 4-5 दिवसांपासून उपोषण. आंदोलनामध्ये राहुल पावरा यांची प्रकृती खालावल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात आलं दाखल. सर्पदंश मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना 1 कोटी मदतीची आंदोलकांची मागणी. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाईक रॅली. मुंबई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून तरुणांचे प्रश्न सोडवण्याची केली मागणी. आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नागपूर दौऱ्यावर. विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अमित ठाकरेंचा संवाद. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दबाव टाकून सदस्यत्व नोंदणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. कॉलेज प्रशासनाकडे तक्रार. अभावीपणा आरोप फेटाळत विद्यार्थ्यांच्या संमतीनंच नोंदणी होत असल्याचं केलं स्पष्ट.
ठाणे शहरातील क्लस्टर कंपनीविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आक्रमक आंदोलन. ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कार्यालयावर भव्य धडक मोर्चा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये काढला मोर्चा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकरांकडून आंदोलनाची हाक. पोलिसांनी रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. झाडावर चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. सांगलीच्या जतमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी गुहागर विजापूर महामार्गावर आंदोलन. तर आंदोलनावेळी रुग्णवाहिका सोडण्यावरून पोलीस अधिकाऱ्यांनं चुकीची भाषा वापरल्याचा आरोप. आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झाला वाद. 29 ऑगस्टपासून जालन्यामध्ये ब्राह्मण समाजाचं उपोषण आंदोलन. ब्राह्मण समाजातील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार. ब्राह्मण समाजासाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर विशेष कायदा करण्याची सांगली मिरजेतील वाढत्या नशेखोरी विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक. नशेखोरांवर कडक कारवाईसह अनेक वर्ष एकाच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी. नशा तस्करांशी लागे बांधण्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी. सुनेत्रा पवारांनी घेतली जुन्नरमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट. 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केली होती हत्या. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करू. सुनेत्रा पवारांचं आश्वासन. ठाण्यातील शहापूरच्या टेंभा आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न. विद्यार्थिनीनं अधीक्षकांकडे तक्रार केल्यावर पोलिसात गुन्हा. आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरूला पोलिसांकडून याला अटक. गवळी झिपरू विरोधात यापूर्वी 21 विद्यार्थिनींकडून विनयभंगाची नोंद. मुंबईच्या विद्याविहारमधील राजावाडी रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्वी अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक. प्रसूतीगृहातील गैरसोयींमुळे घटना घडल्याचा आरोप. डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत गुन्हा नोंदवण्याची मागणी. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीतील कोका कोला कंपनीचं सांडपाणी उघड्यावर. ग्रामस्थांमध्ये संताप. शेती आणि पर्यावरणाच्या नुकसानीचा आरोप. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी. पालघरच्या वाडा तालुक्यातील इको ग्रीन कंपनीमध्ये केमिकल मिश्रित वायूची गळती झाल्यामुळे कामगारांना श्वसनाचा त्रास. 3 कामगारांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वारंवार वायू गळती होत असल्याचा आरोप करत कामगारांसह स्थानिकांची कारवाईची मागणी. नाशिकच्या पंचवटीमध्ये 32 वर्षीय शुभम पवार यांचा गोदावरी नदीपात्रामध्ये आढळला मृतदेह. पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर सॉरी मेसेज पाठवत आत्महत्या केल्याची माहिती. पंचवटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची. कौटुंबिक वादातून पती पत्नीची 2 मुलांसह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या. जळगावमधील अंमळनेर तालुक्यातील घटना. अमृत भिल आणि पार्वती भिल असं आत्महत्या केलेल्या पती पत्नीचं. अंबरनाथ पश्चिमेतील ड्रग्ज माफियांचं घरं आणि अड्डे पोलिसांच्या रडारवर. ड्रग्ज माफियांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची नगरपालिकेकडे मागणी. अहिल्यानगरच्या राहता शहरामध्ये साधूच्या वेशात आलेल्या दोघांकडून महिलेची फसवणूक. सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन आरोपी फरार. दुकानातील महिलेला संमोहित केल्याचा आरोप. गडचिरोलीच्या एटापल्ली पोलिसांकडून कत्तलीसाठी नेणाऱ्या 88 गोवंशांची सुटका. 38,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आठवडाभरामध्ये गोवंश तस्करी विरोधात सलग 4थी मोठी कारवाई. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला. पिकनिक पॉइंट परिसरामध्ये बिबट्याचा थरार. तर कुत्र्यानं प्रतिहल्ला करत बिबट्याच्या तावडीतून केली स्वतःची सुटका. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कलगाव पुसद मार्गावर बिबट्याचा झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असल्याची शक्यता. रायगडमध्ये साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर. साखरेचे दर 80 रुपयांवर गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी भर. साखर खरेदी करणं खिशाला परवडत नसल्याची सर्वसामान्यांची संतप्त प्रतिक्रिया. साखर महागल्यामुळे रायगड जिल्ह्यातील चहाचे दर वाढले. 1 कप चहा आता 10 रुपयांवरून 15 रुपयांवर. तर स्पेशल चहा 25 रुपयांवर. त्याचा फटका चहा विक्रेत्यांना बसण्याचीही शक्यता. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा घसरण. कालच्या तुलनेमध्ये 200 रुपयांनी तर गेल्या 4 दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांपेक्षा अधिक घसरण. बफर स्टॉक दिल्लीकडे रवाना होताच कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू. रक्षाबंधनसाठी बेस्टच्या 136 जादा बस. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विविध मार्गावर 136 जादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय. तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त बस गाड्या सोडण्याची ही तयारी.
भंडाऱ्यातल्या प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा. दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. मावा तलावांमध्ये सर्वाधिक 79.79% पाणीसाठा. गोसेखुर्द धरणामध्ये 62.75% तर बावनथडी प्रकल्पामध्ये 31.12% उपयुक्त जलसाठा. जळगावच्या पाळधी तरसोद बायपास पुलाचा भराव खचला. अवजड वाहतुकीमध्ये बदल. मात्र महामार्गावरील खड्डे, खराब साईड पट्ट्या आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अवघ्या 23 दिवसांमध्ये 5 नागरिकांचा बळी. पाल्हाबार गावामध्ये रस्ता नसल्यामुळे 46 वर्षीय रुग्णाला बांबूच्या झोळीतून 5 किलोमीटर नेण्यात आलं. मुख्य रस्त्यावरही रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे खासगी वाहनातून रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल. रस्त्यासाठी प्रशासनाकडे निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाडवी यांचा आरोप. रत्नागिरीच्या लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास वेगवान होता. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील बाजारपेठेमध्ये राखी खरेदीसाठी बहिणींची मोठी गर्दी. बहिणींची डिझायनर, फॅन्सी, रुद्राक्ष आणि कार्टून राख्यांना पसंती. तर वाढत्या गर्दीमुळे दुकानदारांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण असून शहरामध्ये सणाचा उत्साह शिगेल. वरळीमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळफोडी स्पर्धेला सुरुवात. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम कार्यक्रमाला उपस्थित. पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित स्पर्धेमध्ये सहभागींचा उत्साह बघायला मिळाला. रत्नागिरीच्या पाचपांढरी गावामध्ये नारळी पौर्णिमा पारंपरिक उत्साहात साजरी. कोळी बांधवांनी दर्या राजाला मानानं सोन्याचा दिलेला नारळ अर्पण करत कुटुंबाच्या रक्षणासाठी केली प्रार्थना. पारंपरिक वेशभूषेतील भव्य शोभायात्रेनं गावामध्ये भक्तिमय वातावरण. शिर्डीमध्ये साईचरणी हिरे जडीत ब्रोच अर्पण. 11 लाखांचा सोन्याचा ब्रोच इटलीतील साई भक्ताकडून अर्पण. कॅनडातील टोरंटोमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅनाकॉर्ड जेन्युइटीचे सीईओ डॅन डेव्हियाऊ आणि उपाध्यक्ष रॉड फिलिप्स यांची घेतली भेट. भारत कॅनडा गुंतवणुकीसह भारतातील वाढत्या क्षेत्रातील संधींवर झाली चर्चा. नेपाळसाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे. बंधारा फुटण्याचा धोका. चीनचा इशारा तर 100 चीनी नागरिक बेपत्ता. नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे आतापर्यंत तब्बल 289 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. तर 800 पेक्षा जास्त लोक बेपत्ता. पर्यटनासाठी गेलेले 300हून अधिक भारतीय बेपत्ता. नेपाळमधील पुरामध्ये महाराष्ट्रातील 80 पर्यटक अडकले. अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईन सुरू. 80 पैकी 57 नागरिक रिचा टूर्स या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून गेले होते. नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यटकांशी संपर्क. पोखरातल्या एका हॉटेलमध्ये महिला पर्यटक सुरक्षित. सर्व महिला पर्यटक 3 सप्टेंबरला भारतात परत येणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. नेपाळ आणि तिबेटमध्ये दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या रिचा ट्रॅव्हल्सच्या 2 गाड्या अडकल्या. 37 जणांशी संपर्क झाला असून ते सुखरूप. इतर प्रवाशांशी संपर्काचे प्रयत्न सुरू. तर केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर असून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची गिरीश महाजनांची माहिती. नेपाळमधल्या महाप्रलयानंतर भंडाऱ्यातील साकोलीचा युवा ट्रेकर अतुल झोडे सुरक्षित. अतुल 4130 मीटर उंचीवरील अन्नपूर्णा बेस कॅम्पवर ट्रेकिंगसाठी गेला असून कुटुंबियांच्या सतत संपर्कात असल्याची वडील डॉक्टर रवींद्र झोडे यांची माहिती. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पर्यटक अडकले. ईशा फाउंडेशनचे शेकडो यात्रेकरू मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. अचानक आलेल्या पुरामध्ये शेकडो यात्री अडकले. यात्रेकरूंशी संपर्क साधायचा प्रयत्न सुरू असल्याची ईशा फाउंडेशनची माहिती. गुरु एक बहुत बड़े व्यक्ति हैं और उनकी जिंदगी पे कोई वो नहीं होना चाहिए, लेकिन सदगुरु ने कहा कि वो जरूर जाएंगे और उनको वहाँ पे जाना है. वो नहीं जा पाए वहाँ पे, लेकिन उस क्षण से अब तक जब हम बात कर रहे हैं वो पूरी तरह से एक्टिव है. पुरानंतर नेपाळमधील विध्वंसाचं भयंकर दृश्य. पुरानंतर नदीकिनारी गाड्यांचं खच. नदीकिनारी गाड्या आणि बस खेळण्यांसारख्या पडून नदीच्या किनाऱ्यावरील घरं देखील उद्ध्वस्त. नेपाळमध्ये आलेल्या पुरामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली. कठीण प्रसंगी भारत नेपाळसोबत उभा असल्याचं मोदींनी दिली माहिती. भारत नेपाळला सर्व प्रकारची मदत करणार असल्याची मोदींनी दिली ग्वाही.
भारतानं नेपाळला मोठी मदत पाठवली आहे. भारतानं नेपाळला 10 लाख टन खाद्य आणि औषध साहित्य पाठवलंय. तशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. C-130 विमानानं भारतानं नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली. नेपाळमध्ये आलेल्या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व्यक्त केलं दुःख. आपत्तीग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी तयार असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची माहिती. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक घरं उद्ध्वस्त. घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान. घरातल्या पुराचं पाणी ओसरलं, मात्र घरामध्ये चिखल साचला. त्यामुळे लोक आता घरातला चिखल काढून साफसफाई करतात. नेपाळकडे जाणाऱ्या महामार्गाची प्रचंड दुरवस्था. मार्गाच्या पुरामुळे आजूबाजूचा चिखल साचला, त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.